to start with our procession. As I proclaim, I want you to follow me, okay? And we shall move in a peaceful manner and let's declare the glory of the Lord. Hosanna, Hosanna, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना 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 प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना 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 प्रत्येक गीतवान उखाण in the name of the Lord. सैतानाला जिंकायाला राजा येशू आला. सैतानाला जिंकायाला राजा येशू आला. वधस्तंभावरी प्राण देता झाला. वधस्तंभावरी प्राण देता झाला. वधस्तंभावरी प्राण देता झाला. वधस्तंभावरी प्राण देता झाला. जगताचा त्राता झाला राजा येशू आला. जगताचा त्राता झाला राजा येशू आला. राजांचा तो राजा प्रभूंचा तो प्रभू. राजांचा तो राजा प्रभूचा तो प्रभू. सैतानाला जिंकायाला राजा येशू आला. राजांचा तो राजा प्रभूंचा तो प्रभू. राजांचा तो राजा प्रभूचा तो प्रभू. राजांचा तो राजा प्रभूंचा तो प्रभू. राजांचा तो राजा प्रभूचा तो प्रभू. एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला. यासाठी की तो कोणी त्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये. तर त्याला जीवन प्राप्त व्हावे. I see the King of Glory coming on the clouds with fire. The whole earth shakes. The whole earth shakes. I see His love and mercy. इस संसार से ऐसा प्रेम किया कि उसने अपना इकलौता पुत्र यीशु मसीह दे दिया. ताकि जो भी उस पर विश्वास करे उसका नाश न हो परंतु उसको अनंत Washing over all I see, the people sing, Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. मार्ग सत्य व जीवन मीच आहे. होसाना 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 प्रभु
प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. येशूने म्हटले ती जीवनी भाकर आहे. I see a generation rising up to take their place with selfless faith, selfless faith. And I see a new revival stirring as we pray and seek. We're on our knees. We're on our knees. Hosanna. मनुजावरी कृपाची जयकार भूपतीला हो जयकार भूपतीला हा दुनिया बनाने वाला आला जगात लाला. मार्ग सत्य व जीवन मीच आहे. येशूने म्हटले मी जीवनाची भाकर आहे. अहो कस्ती व भारतांतजन हो तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. येशूने म्हटले मार्ग Everything I have, for your kingdom's cause, as I walk from earth into eternity. Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Hosanna, hallelujah. Hosanna, hallelujah. Hosanna, hallelujah. राजांचा राजाला. सभोवतालच्या देशांमध्ये परमेश्वरा केवळ तुझंच नाव गौरव जाऊ दे. Lord, we pray today that you will help us to be carriers of your gospel in our daily life. परमेश्वरा आमच्या दैनिक जीवनामध्ये आम्ही तुझ्या सुवर्तमान वाहक भावास तू कर परमेश्वरा. Lord, let your kingdom come and let your will be done on earth as it is in heaven. परमेश्वरा प्रभुता हो स्वर्गात परमेश्वर परमेश्वरा. Lord, we pray today that your blessing will be upon your people, Lord, Father, and let your name so exalted that every knee shall bow and every tongue shall confess that Jesus Christ
Praise the Lord. येशू मसीह की येशू मसीह की Praise the Lord. Triumphant entry of Jesus Christ Palm Sunday. अपना सर्व भावना करे वाली संतांच्या जीवनामध्ये सर्वस्वाने प्रवेश आनंदाचा आशीर्वादाचा विजयाचा असावा. God bless you. सानिध्यामध्ये उभे राहूया. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. God is good. God is good. God is good. And all the time. God is good. Hallelujah. Hallelujah. We have come here to sing the goodness of God. या ठिकाणी आपण आलो आहोत परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल गाण्याकरिता. Today we all are celebrating आज आपण सर्वजण साजरा करत the आहोत triumphant entry of the Lord Jesus Christ in Jerusalem. यरुशलेममध्ये येशू ख्रिस्ताचा जय उत्सवाने प्रवेश. Are you glad this morning? आज सगळे तुम्ही खुश आहात का? Hallelujah. हालेलुया. Today is a Palm Sunday. आज जावळ्यांचा रविवार. And in the church, we had a lovely procession in the morning. सकाळी चांगलं आपण मिरवणूक काढली, प्रभात फेरी वाढली. We went proclaiming the word of the Lord प्रभूच्या वचनाची आम्ही घोषणा करत by गेलो. taking palms. हातात झावळ्या घेऊन. And inside the church today, आज चर्चच्या आतमध्ये we are going to allow our hands to be the palms. आपल्या हाताला आपण झावळे होऊ देणार And we are going to आहोत. wave to the Lord. प्रभूला आपण ते हलवून दाखवणार And we are going to आहोत. say, welcome Lord Jesus in our life. आपण म्हणूया येशू ख्रिस्त आमच्या जीवनात तुझं स्वागत करतो. Hallelujah. हालेलुया. Let us pray. प्रार्थना करूया. Father God, we come to your throne of grace this morning. कृपा परमेश्वर आज सकाळी तुझ्या कृपेच्या राजस्थानाकडे येतो. Thank you for your love, mercy, and joy in our life. प्रभू तुझी दया प्रीती आनंद आमच्या जीवनामध्ये आभार मानतो. Thank you for your goodness, O Lord. तुझ्या चांगुलपणाबद्दल आभार मानतो. Thank you for the breath of life that you have given in our life, O प्रभू आमच्या Father. जीवनात जीवनी श्वास दिलास त्याबद्दल आभार मानतो. We thank you for your son Jesus. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आभार As मानतो. we lift you on high this morning, प्रभू आज सकाळी आम्ही तुला उंचवत असताना let your manifestation glory come down in this place. प्रभू या ठिकाणी तुझं गौरव प्रगट होऊ दे, खाली उतरून येऊ दे. Let Jesus be lifted high, O Lord, प्रभू येशू हा उंचावला जाओ. as we celebrate his victory, प्रभू हा विजय आम्ही साजरा करत as we असताना celebrate his lordship, त्याचं प्रभुत्व आम्ही साजरा करत as we असताना celebrate his kingship in our life. आमच्या जीवनात तो राजा आहे आम्ही साजरा Let करत it असताना bring glory unto your name, O Lord. प्रभू तुझ्या नावाला गौरव मिळो. Father God, we give our lives as a living sacrifice. तुझा परमेश्वर आमचं जीवन जिवंत व ग्रहणीय Let it यज्ञ म्हणून be आम्ही देतो. acceptable unto you, O Lord. प्रभू ते तू स्वीकार. Speak to us. आमच्याशी तू बोल. Let our worship reach heaven, O Lord. आमची भक्ती स्वर्गापर्यंत पोहोचू दे. Open our hearts, O Father. आमचे हृदय खुले कर Take विद्या. out all the iniquities from our life. आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे अपराध Let असतील काढून Christ टाक. be the center of our worship this morning. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या भक्तीचा केंद्रस्थान असू दे. We give you glory, honor, and praise. गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला In देतो. Jesus' name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. हम गाए हो Hosanna, oh yes Lord, tu राजाओं का हे राजा, तेरी महिमा सदा, तू है प्रभु
राजा We प्रभूंचा praise your प्रभू name. आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Are you happy this morning? आज सकाळी खुश आहात का? Are you happy this morning? आज सकाळी खुश आहात का? Can you wave your hands to the Lord? प्रभूला आपला हात हालून दाखवू का? Let us proclaim a declaration. आपण ही घोषणा जाहीर करू. Hosanna, Hosanna. Blessed is the one that comes in the name of the Lord. Hosanna, Hosanna. Blessed is he that comes in the name of the Lord. Hosanna, Hosanna. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना, होसाना. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. राजा येशू आला, 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 सैतानाला जिंकाया, राजा येशू आला, सैतानाला जिंकाया, राजा येशू आला, 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 सैतानाला जिंकाया, राजा येशू आला, सैतानाला जिंकाया, राजा येशू आला. कालगुनी पापे आणि दुःखी घोर, कालगुनी पापे आणि दुःखी घोर, कालगुनी पापे आणि दुःखी घोर, कालगुनी पापे आणि पूर्ण शांती, पूर्ण शांती द्यावया, पूर्ण शांती द्यावया, राजा येशू आला. आनंदी आनंद झालं पापमुक्त, आनंदी आनंद झालं पापमुक्त, आनंदी आनंद झालं पापमुक्त, आनंदी आनंद झालं. मला शुद्ध कराया, राजा येशू आला, मला शुद्ध कराया, राजा येशू आला. वधस्तंभावरी प्राण देता झाला, वधस्तंभावरी प्राण देता झाला, वधस्तंभावरी प्राण देता झाला, वधस्तंभावरी प्राण देता झाला. जगताचा त्राता झाला, राजा येशू आला, जगताचा त्राता झाला, राजा येशू आला. राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू. अरे बोला सारे जय जय बोला, राजा येशू आला, बोला सारे जय जय बोला, राजा येशू आला, 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 राजा येशू आला. सैतानाला जिंकाया, राजा येशू आला, 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 सैतानाला जिंकाया, राजा येशू आला. अरे बोल ख्रिस्त महाराज की, बोल ख्रिस्त महाराज की. Hallelujah. As Jesus entered into Jerusalem, जसा येशू ख्रिस्ताने यरूशलेमात प्रवेश केला, let us allow him to enter in our life in a new way, नवीन प्रकारे आपल्या जीवनात त्याला प्रवेश Hallelujah. करू द्या. हालेलुया. because the Passover lamb is in our midst this morning. त्याला आज सकाळी वळणाचा जो कोकरा आपल्यामध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. ओ राजा वलांडनाचा आला, ओ राजा वलांड. Come on. ओ राजा वलांडनाचा सर्वजण. ओ राजा वलांडनाचा आला, ओ राजा वलांडनाचा आला,
मोडण्याला ओ पापी सताती मोडण्याला राजा वलांडनाचा ओ राजा वलांड शांतीचे वस्त्र अथरुनी ओ शांतीचे वस्त्र अथरुनी ओ नीती पल्लवते पसरोनी ओ नीती पल्लवते पसरोनी स्वीकार करावो त्याचा स्वीकार करावो त्याचा Glory, come on! ओ राजा Glory! ओ अशा प्रेम त्या राजाला ओ अशा प्रेम त्या राजाला मन सावळगे मुनिया मन सावळगे मुनिया जय जय ओ सना बोला जय जय ओ सना बोला राजा वलांडनाचा ओ राजा वलांडनाचा Let me tell you the beauty of our King Jesus Christ. आपला राजा येशू यांचं सौंदर्य मला सांगू द्या. Do you want to hear the beauty of the Lord Jesus Christ? प्रभू येशू ख्रिस्ताच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला ऐकायचं आहे का? Hallelujah. हालेलुया. Hear this. ऐका. The kings of the world, जगाचे राजे when they used to come त्यावेळेस ते यायचे in any program, कोणत्याही कार्यक्रमाला they used to travel, they used to come on horse, ते प्रवास करायचे they त्या used to घोड्यावर come on बसून chariots, ते रथ घेऊन यायचे they used to come on elephants ते हत्तीवर बसून यायचे to show their kingship, दाखवण्याकरिता की ते राजे to show आहेत that they are king. दाखवण्याकरिता ते राजे But आहेत my King Jesus Christ, परंतु माझा राजा येशू he was ख्रिस्त so humble, तो इतका नम्र होता he was so meek तो इतका सौम्य होता that he chose a colt to enter. त्याने त्या शिबिराचा शिबिराला घेतला प्रवेश This is the करण्याकरिता. sweetness and humbleness of my King, माझ्या राजाचा हे गोडपण आणि that he नीटपणा. chose the colt to come. त्याने निवड केली त्या शिबिराचा Hallelujah! प्रवास करायला. Hallelujah! हालेलुया. This is our King. आपला असा तो राजा आहे राजांचा राजा तो पहा. राजांचा राजा तो पहा. शिंगरावर बसून आला.
Rata Varanda Rata. Glory, hallelujah. अरे बोला कृष्ण महाराज की, राजाओं के राजा की, हालेलुया, हालेलुया हालेलुया. हालेलुया. The prophecy was made in Zechariah 9:9. जकर्या 9व्या अध्यायामध्ये भविष्यवाणी करण्यात आली. Rejoice greatly, O daughter of Zion. सियोन कन्या आनंदाचा गजर कर. Behold, पहा, thy king cometh on the colt. तुझा राजा शिंगावर बसून येत आहे. Hallelujah. हालेलुया. We are the living Israel. आपण जिवंत इस्रायल We are the आहोत. living Jerusalem. आपण यरूशलेम When आहोत. Jesus is going to come down, येशू ख्रिस्त येणार आहे. He is going to bring the new Jerusalem down. तो नवीन यरूशलेम आणणार आहे. And I believe. माझा विश्वास आहे. Come on, tell to one another, I believe. एकामेकाला सांगा माझा Tell to विश्वास one आहे. another, I believe. एकमेकाला बोलावं. I am the Jerusalem. I am going to come and rule with Jesus. येशू ख्रिस्त Hallelujah. राज्य करणार आहे. हालेलुया. Let God arise, let his enemies be scattered. ज्या परमेश्वर प्रकाशमान होतो त्याच्या शत्रूची पांगाभांग होते. Let God arise, his enemies be scattered. परमेश्वर प्रकाशमान होतो त्याच्या शत्रूची पांगाभांग. Let us allow God to arise in our life. Let us allow God to arise in our life. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये प्रकाशमान होऊ द्या. Hallelujah. हालेलुया. When he arises in our life, ज्यात आपल्या जीवनात तो प्रकाशमान the होतो. enemy has no gates. शत्रूला कुठलंही कारण नाही आपल्याला उद्धवून Amen. Hallelujah. देण्याचं. So let us हालेलुया. all rejoice. Let God. 1, 2, 3. Let God arise. Let his enemies be scattered.
प्रभू आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. We worship you, God. आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. As we have built the altar of worship, oh Father. प्रभू आम्ही उपासना भक्तीची वेदी बांधली असताना We want to sacrifice our life as a living sacrifice. आमच्या जीवनाचं अर्पण तुला जिवंत व ग्रहणीय यज्ञ म्हणून आम्हाला करायचं आहे. You take charge of our life, oh Lord. प्रभू आमच्या जीवनाचा ताबा तू घे. We receive your kingship in our life. प्रभू आमच्या जीवनामध्ये तू राजा आहे, आम्ही हे मान्य करतो, स्वीकारतो. We receive your lordship in our life, oh प्रभू Lord. आमच्या जीवनाचा तू प्रभू आहेस, आम्ही हे स्वीकारतो, मान्य करतो. We proclaim with our mouth. आमच्या मुखाने आम्ही ही घोषणा करतो. We declare it आम्ही with our जाहीर heart, करतो oh Lord. आमच्या हृदयाने. There is no other king like you, oh Father. प्रभू तुझ्या सारखा दुसरा राजा नाही. We bless your name. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. क्या कोई तेरे जैसा बचाने वाला तू ही है खुदा. तेरा राज अब है यहाँ, हर राजा से ऊंचा है यीशुआ. क्या कोई तेरे जैसा कोई नहीं प्रभु. You are the only Savior. Oh, तेरा क्या कोई तेरे जैसा बचाने वाला. जी हाँ प्रभु. ओ तेरा राज हर राजा से ऊंचा है यीशुआ. के ऊपर हम खुशी से कुर्बान मांगते हैं कब से जुनूनी तेरा प्यार. वेदी के ऊपर हम खुशी से मर मिटे हैं कब से है कब जुनूनी तेरा प्यार. मतलब है इस दुनिया से हम जीवित बने. तू जिंदा करने वाला प्रभु पुनरुत्थान. तू जिंदा करने वाला प्रभु पुनरुत्थान. क्या कोई तेरे जैसा बचाने वाला. ओ तेरा प्रजा पे तलवार से कई आए राजा, किया कब्जा और सता. हुकूमत की प्रजा पे तलवार से किया नाश. क्या हुआ? सिर्फ पन्ने बन के रह गई किताबें इतिहास. पर यीशु तेरी सल्तनत रहे तेरा जलाओ. पर यीशु तेरी सल्तनत रहे तेरा. पर यीशु तेरी सल्तनत रहे तेरा. जी हाँ प्रभु. प्रभु यीशु
में नहीं है कमी। ये आग की सजा हमारी वेदी बनी है। ओ, चलते मरते जाए तब भी हिम्मत ना हारे। हे जीत हमारी हो चुकी करते। Come on everyone, हे जीत हमारी, हे जीत हमारी हो चुकी करते हैं ना। हे जीत हमारी, हे जीत हमारी हो चुकी करते हैं ना नबी। हे जीत हमारी हो चुकी करते हैं ना नबी। क्या कोई तेरे जैसा बचाने वाला तू ही है। तेरा राज, जी हाँ प्रभु, तेरा राज अब है यहाँ, हर राजा से ऊंचा है यीशुआ। क्या कोई तेरे जैसा बचाने वाला तू ही है। तेरा राज आए यहाँ, तेरा राज अब है यहाँ, हर राजा से ऊंचा है यीशुआ। तेरा राज अब है यहाँ, हर राजा से ऊंचा है यीशुआ। तेरा राज अब है यहाँ, हर राजा से ऊंचा है यीशुआ। तेरा राज अब है यहाँ, हर राजा से ऊंचा है यीशुआ। तेरा राज अब है यहाँ, हर राजा से ऊंचा है यीशुआ। तेरा राज, जी हाँ प्रभु, हर राजा से ऊंचा है यीशुआ। क्या कोई तेरे जैसा बचाने वाला तू ही है खुदा। यस लॉर्ड, तेरा राज अब है यहाँ, हर राजा से ऊंचा है यीशुआ। हर राजा से ऊंचा है यीशुआ, हर राजा से ऊंचा है यीशुआ। Let us continue to stand आपण उभे राहूया. as we are celebrating the triumphant entry of the Lord Jesus Christ in Jerusalem. यरुशलेममध्ये येशू ख्रिस्ताचा जय उत्सवाने प्रवेश आपण साजरा करत Jesus असताना said that if my disciples hold their peace, the rocks will shout instead. येशू ख्रिस्त म्हटला की माझे शिष्य गप्प बसले तर धोंडे ओरडतील. How many disciples of Christ are over here? अरे किती येशू ख्रिस्ताचे शिष्य Let's आहेत. make a declaration for the glory of God. प्रभूच्या गौरवासाठी घोषणा करूया. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना 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 होसाना. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना होसाना. Blessed is the one who comes in the name of the Lord. Hosanna, Hosanna. Blessed is the one who comes in the name of the Lord. Let's give a clap to the King of Kings and the Lord of Lords. यीशु मसीह की
You may be sitting in the presence of the Lord. रोजच्या सानिध्यात आसन ग्रहण What करूया. a joyous morning this is किती आनंदाची ही सकाळ आहे. to celebrate the triumphant entry of Jesus Christ in Jerusalem. येशू ख्रिस्ताचा यरुशलेम जय If उत्सव you आणि have an प्रवास. empty chair near you, I request you to please raise your hand so that those who are standing behind can come and occupy those तुमच्या chairs. शेजारी रिकामी खुर्ची असेल तर हात उंच करा जेणेकरून मागचे पाहून येऊन बसतील. Okay. If you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. या ठिकाणी येऊन देवाची भक्ती करण्याची ही तुमची पहिलीच वेळ असेल तर विनंती आहे आपल्या जागावर उभं राहावं. If you are here for the first time to worship with us, या ठिकाणी पहिल्याच वेळेस येऊन देवाची भक्ती करण्याची तुमची वेळ आहे तर कृपा करून उभे राहाव्या. we thank God that we all have. Yes, let's clap our hands for our dear ones. या बहिणीसाठी टाळ्या वाजूया. We welcome you in the name of the Lord. तुमच्या नावाने आम्ही तुमचं I स्वागत believe करतो that आहोत. God is going to bless you throughout the या service. सभेमध्ये परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करा असा You आमचा may be विश्वास आहे. seated. विश्वास राहिला This आहे. coming Friday, we are going to celebrate Good Friday. येणारा जो शुक्रवार आहे आपण उत्तम शुक्रवार म्हणून साजरा करणार आहोत. We are going to celebrate the death of the Lord Jesus प्रभू Christ येशू ख्रिस्ताचा मृत्यू आपण साजरा करणार because His आहोत. death has given us a life. आणि Amen. त्याच्या मृत्यूने आपल्याला जीवन प्राप्त So we झाले are going to आहे. have this coming Sunday. We are going to celebrate the resurrection of the Lord Jesus Christ. येणारा रविवार जो आहे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थानाचा सोहळा साजरा करणार Again, let's आहोत. clap our hands and let's welcome our senior pastor as he come to share the word of God to us this afternoon. अजून वर्ष पाळा घेऊन देवाच्या वचनात सेवा करत असताना टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. I know your batteries are not charged. तुमच्या बॅटरीमध्ये काही ऊर्जाच राहिली नाही. This is what has happened when Jesus entered in Jerusalem. हेच झालं ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने यरुशलेमेत प्रवेश केला. All people सर्व लोक shouted त्यांनी with गजर केला, big noise. मोठ्या जयघोष केला. That whole congregations came together. सर्व जमलेले लोक एकत्र म्हणाले. And we are looking this record of this in Gospel of Luke chapter 19 लोक ऋषीवर्तमान याचा 19 अध्याय या ठिकाणी झालेली नोंद आपण पाहत आहोत. and verses 7:37 through 40. 37 ते 40 वचने. Now I'm going to speak to you मी तुमच्याशी बोलणार आहे that what Jesus taught his disciples by asking them to bring donkey and shingru. येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना काय शिकवलं ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्यांना म्हटला ती गाढवी आणि ते शिंगरू घेऊन या. We see this record in all four gospels. आपण सर्व चारही शुभवर्तमानामध्ये त्याची नोंदणी पाहतो. If you remember now जर तुम्ही आता आठवण केली the timing that Jesus told them to go to the next village and untie a donkey and the काय ते असतं ते कोल्ट. shingru ha colt and bring them to me. येशू ख्रिस्त म्हटला जा त्या नगरात आणि तुम्ही ज्या ठिकाणी गाढवी बांधले आणि शिंगरू आहे त्याला सोडून माझ्याकडे आणा. Now this week Jesus is preparing to go to on the cross. या आठवड्यात येशू ख्रिस्त तयारी करत आहे वधस्तंभावर जाण्याकरिता. So all these times सर्व या वेळेमध्ये Jesus did great things. येशू ख्रिस्ताने महान गोष्टी केल्या. Jesus did great येशू miracles. ख्रिस्ताने महान चमत्कार केले. And Jesus chose two disciples येशू ख्रिस्ताने 2 शिष्याची निवड केली. and told them, त्यांना सांगितलं go to the next village पुढच्या गावात जा and untie the donkey and colt, आणि त्या नगरात जाऊन त्या ठिकाणी जी गाढवी आहे शिंगरू आहे त्याला सोडून आणा. bring them to me. त्यांना माझ्याकडे आणा. The first lesson. पहिला धडा. First lesson, पहिला Jesus धडा. taught his disciples at this situation या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताने पहिला धडा त्याच्या शिष्यांना शिकवला. that we should serve him with all humility. आपण त्याची सेवा पूर्ण नम्रतेने केली पाहिजे. We should serve him with all humility. आपण त्याची सेवा पूर्ण नम्रतेने केली Now, पाहिजे. if you know or record or find the record, जर तुम्ही शोधून काढले जे काय त्या ठिकाणची नोंदणी आहे Jesus gave authority to his disciples to heal the sick, येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना अधिकार दिला होता जे आजारी आहेत त्यांना बरं करण्याकरिता, preach the gospel, शुभवर्तमान सांगण्याकरिता, and even to cast demons out. हाही देखील अधिकार दिला की भूत काढण्याचा. Matthew Gospel chapter 10 verse 1. मध्ये शुभवर्तमान 10 अध्याय पहिलं वचन. And he gave them authority along with 70 others शिष्यांना अधिकार दिला त्याच्याबरोबर 70 इतरांना देखील. and told him, go.
त्यांना सांगितलं जा preach the gospel, सुवर्तमान सांगा, heal the sick, आजारास बरे करा, cast out the demons, भूते काढा, do the wonderful things. अद्भुत कृत्य करा. And we hear that later on all disciples come with great joy. आणि पाहतो नंतर सर्व शिष्य आले आनंदाने. And they told Jesus, त्याने येशूला सांगितलं, we did all what you have told us. जे काय तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही सर्व केलं We आहे. used all the authority that you have given to us. जो अधिकार तुम्ही आम्हाला दिला त्याचा उपयोग आम्ही केला. And we are so surprised. आम्ही इतक्या चकित झालो. Even evil spirits obeyed us. अशुद्ध आत्मे देखील त्यांनी आमची आज्ञा So पाळली. such a great experience they had. इतका महान त्यांना तो अनुभव आला. And it was famous. They were so famous. आणि त्यामुळे ते इतके प्रसिद्ध झाले. And people were recognizing disciples लोक शिष्याला ओळखू लागले. because they were watching disciples in every situation that Jesus took care of. येशू ख्रिस्ताने प्रत्येक परिस्थितीमध्ये जी काळजी घेतली ते लोक निरखून शिष्याकडे पाहत होते. And now आणि आता Jesus is telling to bring the donkey and colt. येशू ख्रिस्त सांगत होते गाढवी आणि ते शिंगरू घेऊन या. To bring donkey on the colt ते गाढवी आणि शिंगरू आणण्याकरिता from the other village ते बी दुसऱ्या नगरातून up to गावातून where Jesus is. जिथे येशू आहे तिथपर्यंत. Hopeless. काय विचित्रपणा ना. I have cast demons out. मी भूत काढले आहेत, I have healed many people. पुष्कळ लोकांना मी बरं केलं. And I am you and I am you. मी अमुक आहे, मी तमुक आहे, I am Phalana and Bistana. मी हा आहे तो आहे, दिस अँड दॅट. And you're telling me to bring the colt and donkey? आणि तुम्ही आम्हाला सांगता गाढवी आणि शिंगरू आणा. In Jewish culture, यहुदी संस्कृतीत men were calling donkey, Purush. bringing donkey. पुरुष कधी त्या गाढवीला किंवा गाढवाला आणत नसे. It was small boys they would do. Small boys would do. आणि लहान मुलं ते करायचे. And Jesus told these two disciples, येशू ख्रिस्ताने दोन शिष्यांना सांगितलं, no matter how high you go, किती उंच जरी तुम्ही गेला, no matter how educated you become, किती तुम्ही शिकलेला असाल, no matter how talented you are, तुमच्यामध्ये किती चांगले no कलागुण matter असो, how I use you, मी कसाही तुमचा उपयोग no करू, matter how you use my authority, माझ्या अधिकाराचा तुम्ही no कसाही matter उपयोग करू, how the results are coming out, त्याचे परिणाम काही होत, but you remain humble all the time. सदा सर्वदा तुम्ही नम्र राहा. Don't be proud of doing something for the Lord. प्रभूसाठी काय केलं त्यामुळे तुमच्यामध्ये तो अहंकार गर्व येऊ देऊ नका, घमंड येऊ देऊ नका. Sorry, क्षमा करा. such people will never enter into heaven. असे लोक स्वर्गात कधीच प्रवेश करणार Because that is नाही. what the word of God says. देवाचं वचन तेच सांगत In आहे. Matthew's Gospel, chapter 7, verse 21 onwards, मध्ये सुवर्तमान 7वा अध्याय 21 वचनापासून पुढे, not everyone that says me, Lord, Lord, shall enter the kingdom of God. मला प्रभूचे म्हणणाऱ्या प्रत्येकाच्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार But नाही. whosoever doeth according to the will of my Father shall enter. जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करेल त्याचाच प्रवेश होईल. God has sent his Son. देवाने त्याचा पुत्र And पाठवला. he told always, at every time, the top opportunity has been given to him. जेव्हा केव्हा संधी त्याला मिळेल त्याने प्रत्येक वेळा हे सांगितलं शिकवलं आहे. Jesus never said, I am doing this. येशू ख्रिस्त कधीच म्हणाले नाही की मी हे करत Jesus आहे. never said, I am speaking this. येशू ख्रिस्त कधीच म्हणाले मी हे बोलत आहे. But Jesus said, I am doing the Father's will. येशू म्हणाले मी पित्याची इच्छा पूर्ण करत I आहे. am speaking what God Father has told me. मी जे पिता बोलला आहे तेच बोलत आहे. He gave all the glory, all the honor, all the respect to the Almighty Father. त्याने सर्व गौरव, सन्मान, आदर, सर्व समर्थमान पित्याला दिला. When God uses us, ज्यावेळेस देव आपला उपयोग करतो, Jesus is telling, येशू म्हणत आहे, be humble all the time. सदा सर्वदा नम्र राहा. Be humble all the time. सर्वदा नम्र राहा. I still remember one event. मला अजूनही एक घटना आठवते. We had a big conference in UBS. युबीएस मध्ये मोठी कॉन्फरन्स होती, शिबिर होतं. 4 to 500,000 pastors came. 4 ते 5,000 पाठवर्ग त्या ठिकाणी आले. And I was sitting at the front line मी समोरच्या रांगेत बसलो होतो because I was invited as a interpreter. कारण मला त्या ठिकाणी भाषांतर करण्याकरिता आमंत्रण दिलं होतं. And the person was
putting the banner. आणि तो व्यक्ती होता त्या ठिकाणी तो बॅनर लावत होता. And he was trying to tie banner on that one end. एका बाजूला तो बांधण्याचा प्रयत्न करत होता Then he used to come on this end and bring the banner here. आणि तो या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करत असे एकटाच होता तो. Then other side would get loosed. दुसरी बाजू ती खाली यायची. This was happening half an hour. अर्धा तास असं होत होतं. Nobody came to his help. कुणी बसलेलं त्या ठिकाणी होतं त्याच्या मदतीला आलं नाही. And I was sitting there. मी त्या ठिकाणी बसलो होतो. And I said, this person needs help. मी म्हणाला अरे हा व्यक्तीला तर मदतीची गरज आहे. Though I am being invited to interpret the message from English into Marathi, इंग्रजीतून मराठीचं भाषांतर करण्याकरिता मला आमंत्रण देण्यात आलं आहे. all servants of God are sitting here. सर्व देवाचे सेवक या ठिकाणी बसले आहेत. Over 5,000 servants of God. 5,000 पेक्षा अधिक देवाचे And सेवक. no one had any desire to come out and help that person. कुणाची इच्छा झाली नाही की ते येऊन त्या व्यक्तीला मदत करावी. So I got up तर मी माझ्या जागेने उठलो. and took the ladder मी शिडी घेतली. and told this person, you tie other end and I will tie other end. मित्रांनो त्या फलकाचं एक बाजू तू बांध दुसरी बाजू मी बांधतो. And the banner was fixed. आणि व्यवस्थित तो बॅनर फलक लावण्यात The आला. speaker came. वक्ते आले. Service started. सभा सुरू झाली. And when speaker stood for speaking, जास्त वक्ते उभे राहिले उपदेश करण्याकरिता. he called me to interpret. त्याने मला बोलवलं या भाषांतर And when करायला. I started interpreting and the meeting was over, मी भाषांतर केलं सभा संपली. many pastors came पुष्कळ पास्टर आले. and cried in front of me. माझ्या समोर रडले. And he said, Pastor, ते म्हणाले पास्टर we are very, very sorry. आम्हाला फार फार आमचं चुकलंय क्षमा You करा. being such an important person, तुम्ही इतके महत्वपूर्ण व्यक्ती आहात and yet you took the ladder and climbed the ladder to tie the banner. तुम्ही ती शिडी घेतली आणि तुम्ही तो फलक तो बॅनर बांधला. We felt so ashamed आम्हाला इतकं लाजल्यासारखं that वाटलं. we've been calling ourselves servants of God, आम्ही स्वतःला म्हणत आहोत की आम्ही देवाचे सेवक. but could not see the need of the help मदतीची गरज आम्ही पाहू शकलो नाही. because we had that tag tied on our forehead. आमच्या मस्तकावर त्या फलक होता आणि ते पदवी होती. Jesus told these disciples, येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं though you are doing service unto the Lord for me, जरी प्रभूची किंवा माझी तुम्ही सेवा करत आहात never be proud of what you are doing. जे तुम्ही करता त्याबद्दल गर्व घमंड बाळगू नका. I never told anybody except close relatives मी कुणाला नाही सांगितलं केवळ त्याच नातेवाईकांना. that today I am speaking in Christ Church. आज मी क्राइस्ट चर्च मध्ये उपदेश करणार आहे. I have never told anyone. मी कुणालाही सांगितलं I नाही. did not call anyone. मी कुणालाही फोन केला Come नाही. there and I'm preaching. या मी उपदेश करतोय. I didn't do that. मी ते केलं नाही. But when I entered in the church, ज्यावेळेस मी चर्च मध्ये त्या ठिकाणी प्रवेश the केला church was overpacked. मंडळी गर्दीने पूर्णपणे भरली There was होती. no place in the compound also. आणि त्या कंपाऊंड मध्ये देखील अंगणामध्ये जागा नव्हती. The board members came त्या ठिकाणी बोर्ड मेंबर आले. and he said, Pastor, ते म्हणाले पास्टर today there was no place for us to put our feet. आम्हाला पाय ठेवायला देखील जागा नव्हती. Whole church was packed. तुडुंब गर्दीने चर्च I said, भरलेलं. okay, that's okay because today is Zavra's Raivar. म्हटलं ठीक आहे टुडे इज पाम संडे. It's going to be happen. असं होणारच. No. ते म्हणाले नाही We told people, आम्ही लोकांना Reverend सांगितलं Nanadar is coming to preach. पास्टर नानादार येते उपदेश करायला. And sir, so church was overpacked. सर इतकी तुडुंब गर्दी आली. I did not show any attitude. मी कुठला हावभाव दाखवला नाही. Yes. Yeah. I never called anybody. मी कुणालाही फोन केला नाही. I finished my message on time. वेळेवर माझा उपदेश मी संपवला. They said half an hour. ते म्हणाले अर्धा तास. I said fine, म्हटलं ठीक आहे no problem. हरकत नाही. And they said, everyone, those who met me, जे सर्व मला भेटले ते म्हणाले Pastor, we Pastor. have never heard such a wonderful word of God. अद्भुत देवाचं वचन आम्ही कधीच ऐकलं नाही. Church, मंडळी God is calling us for humility. देव आपल्याला बोलवत आहे पाचारण Any करता service that we do, जे काही आपण सेवा करतो let us not wait for
people adoring us. लोकांनी आपला आदर केला पाहिजे, कौतुक केलं पाहिजे यासाठी थांबू नये. In John's Gospel, chapter 18, यानकर शिवर्तमान याचा 18वा अध्याय verse 15 to 27, 15 ते 27 वचने is the event that is been given त्या ठिकाणी जी घटना सांगितलेली आहे that Jesus was taken from one place to another, from another place to another place for inquiry. येशू ख्रिस्ताची चौकशी करण्यासाठी त्याला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणात ते घेऊन गेले. And Peter पेत्र was following Jesus from distance. दूरवर अंतराने येशूच्या मागे चालला होता. And there were some workers of the high priest. आणि प्रमुख याजकाचे त्या ठिकाणी काही सेवक होते They were gathered together with the fire. आणि त्या ठिकाणी ते शेकोटी पेटवली होती. And Peter was sitting there, पेत्र तिथे बसला होता. covering himself. स्वतःला त्याने आच्छादलं होतं, झाकलं होतं. And one girl comes एक मुलगी येते and says, aren't you with Jesus Christ? ती म्हणाली तू येशू ख्रिस्ता बरोबर होता की नाही? Peter says, no. पेत्र म्हणाला नाही 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 नाही. And then second time happens. दुसऱ्या वेळेस पुन्हा तसंच झालं. Then Peter used the swearing. I swear, I'm not. शपथ घेतो मी नाही. That person recognized Peter as a servant, disciples of Jesus. त्या व्यक्तीने देखील ओळखलं की हा येशू बरोबर होता. Third time, तिसऱ्या वेळेस Jesus was taken in other place. दुसऱ्या ठिकाणी येशूला घेऊन जाण्यात आलं. Peter followed there, पेत्र त्याच्या मागे and गेला. again sitting with the fire. तिथं शेकोटी होती त्या ठिकाणी बसला. One man comes. एक मनुष्य येतो. You look like you are with that Jesus Christ. तू असा दिसतोस की तू येशू बरोबर होता. आणि पेत्रानं आई बहिणीवरून शिव्या दिल्या. Peter gave bad words That's what the word of that God time. says. देवाचं वचन सांगतं He abused. त्याने शिव्याशाप दिला. He abused Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताला शिव्याशाप दिला, वाईट And शब्द said, I बोलला. don't know him. मी त्याला ओळखत नाही. And then immediately cock crew. त्या क्षणी कोंबडा आरवला. And Jesus looked at Peter. येशूने पेत्राकडे पाहिलं. And the word of God says, देवाचं वचन सांगतं Peter remembered that Jesus told him that he will deny me for 3 times पेत्राला आठवलं before की cock crows. पेत्राला आठवलं की येशू ख्रिस्त त्याला म्हणाला कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तुम्हाला नाकारशील. Famous people. प्रसिद्ध लोक. And Jesus is telling them, bring the donkey and colt. येशू ख्रिस्त म्हणत ती गाढवी आणि शिंगरूला घेऊन या. Heal the people. लोकांना बरं केलं. Very fine. ठीक, छान, चांगलं. Take the demons out. भूत लोकातून काढले. Wonderful. अद्भुत गोष्ट. Do the miracles. चमत्कार केले. Praise the Lord. देवाची स्तुती असो. But to bring donkey? पण गाढवी घेऊन यायचं? What people will look at me and what people will say? लोक मला पाहून काय म्हणतील? Church, मंडळी, no matter how high you go, हरकत नाही तुम्ही किती वरती जाल, उंच no जाल, matter how qualified you become, तुम्ही किती शिकलेले बना, serving is not insulting yourself. सेवा करणं म्हणजे स्वतःचा अपमान करणं नाही. Walking as a humble servant. नम्र सेवक म्हणून चालणं. Jesus येशू ख्रिस्त washed the feet of his disciples, त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. knowing whose feet he is washing. येशूला माहित होतं तो कुणाचे पाय धुत आहे. He knew येशूला Judas माहित is होतं going to betray him. यहूदा त्याचा विश्वासघात करेल. He knew Peter was going to abuse him. त्याला माहिती होतं पेत्र त्याला शिवाशाप देईल. But yet, तरीही knowing this, हे माहित असतानाही he came down तो त्यांच्याकडे गेला. and he took the water त्याने पाणी घेतलं. and he knelt down, तो गुढ्यावर गेला. washed their feet, त्याने पाय धुतले. and took the towel out त्याने तो रुमाल घेतला. and cleaned the feet त्यांचे पाय स्वच्छ केले with the towel. त्या रुमालाने. King of kings and Lord of lords. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. They declared him, Hosanna, Hosanna. त्याने जाहीर केलं, घोषणा Blessed is केली, he that cometh in the name of the Lord. होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. We have given declaration. आपण देखील ही घोषणा केली. Are we willing to do ordinary work?
आपण सामान्य काम करण्याकरिता तयार आहोत where का? no one will say thank you to you? जिथं तुमचे आभार कोणी मानणार नाहीत, Are we willing to that act? ते करण्याकरिता तुम्ही तयार आहात का? Or we get upset? का आपण निराश होतो? This time is not a Christmas time. ही वेळ नाताळाची वेळ नाही. पाळकरी माझं नाव नाही घेतलं, पास्टर डिड नॉट टेक माय नेम, मी एवढं केलं सो मच आय डिड. आणि तरी पाळकाला काळजी नाही. सांगायला पाहिजे लोकांना मी किती करतो. Pastor should tell people how much I'm doing for the church. आणि नाताळ नसताना ह्यांच्या करंज्या फुकतात. When there is no Christmas, then also they are puffed up like a puff. आता मी नाही येणार चर्चला, No, I'm not going to go to church. आता मी काहीच करणार नाही. I'm not going to do anything. Whether you come or not, church is going to go on because this church belongs to the Lord Jesus Christ. तुम्ही या नका येऊ, चर्च तर सुरूच राहणार कारण हे प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे. Allow God to give us humility. देवाला वाव द्या की त्याने आपल्याला नम्रता द्यावी. God is not searching for the famous people, लोक प्रसिद्ध आहेत त्याचा शोध देव करत नाही, but God is searching for the humble people. देव अशा लोकांचे शोध करत आहे जे नम्र आहेत. Whatever Jesus could not do, जे काही येशू ख्रिस्त करू शकला नाही, he did not tell his disciples to do. त्याने त्याच्या शिष्यांनाही सांगितलं नाही की त्यांनी ते करावं. We read this in John's Gospel chapter 13 verse 3 to 5 वर्तमान 13वा अध्याय and 13 to 15. 13 ते 30 वचनामध्ये. Philippi chapter 2, फिलिप्पिकारास पत्र याचा दुसरा अध्याय. the word of God gives us the information देवाचं वचन आपल्याला ही माहिती देत आहे. as we are celebrating Palm Sunday. जसं आपण सावळ्याचा रविवार साजरा करत आहोत. Philippians chapter 2. फिलिप्पिकारास पत्र याचा दुसरा अध्याय 6 ते 11. Let this mind be in you, which was also in Christ Jesus, who being in the form of God, thought it not robbery to be equal with God, but made himself of no reputation, and took upon himself form of a servant, and was made in the likeness of men. And being found in fashion as man, he humbled himself and became obedient unto death, even the death of cross. फिलिप्पिकारास पत्राचा दुसरा अध्याय 5 वचनापासून पुढे. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण सोसले, आणि तेही वधस्तंभावर मरण सोसले, इथपर्यंत आज्ञापालन करून स्वतःला लीन केले. Lesson number 2. धडा क्रमांक 2. Jesus is teaching disciples. येशू ख्रिस्त शिष्यांना शिकवत आहे. Don't try to show yourself to people, स्वतःला लोकांना दाखवायचा प्रयत्न करू नका, but consider how you present yourself to Almighty God. सर्वसमर्थवान देवाला स्वतःला कसे सादर करता याबद्दल विचार करा. Don't try to, people. लोक They were shouting, ते त्या ठिकाणी गर्जना करत होते. blessed is the man, blessed is धन्य- the king, the who comes in the name of the Lord. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. And word of God says, देवाचं वचन सांगतं they removed their ropes. आणि त्यांचे जे झगे होते त्याने ते काढले, Ropes were identity. आणि जे झगे काय होते त्यांची ओळख. Ropes were who are you in the world. जगामध्ये तुम्ही कोण आहात ही त्यांची ओळख. Ropes were showing who are you in the society. आणि तो झगा दाखवत होता की समाजामध्ये तुम्ही कोण. And rope was telling them that who can be benefited out of you. आणि तो झगा दाखवत होता तुमच्यामुळे कुणाला फायदा होईल. And the word of God said they put it on the road. देवाचं वचन सांगतं त्यांनी त्या वाटेवर टाकले, त्या शिंगरावर टाकले. All they were spreading one after the other, one after the other. एका पाठोपाठ एक येशू ख्रिस्ताच्या वाटेवर ते टाकत होते. I am very funny person. मी फार विचित्र व्यक्ती आहे. If I would have been there,
त्यावेळेस मी तिथं असतो, if I would have been there, त्यावेळेस जर मी तिथं असतो, you know what I would have done? तुम्हाला माहिती मी काय केलं असतं? I would have got hold of one disciple. मी एका शिष्याला पकडलं असतं. Why you kept your rope down? अहो तुमचा झगा खाली का टाकला? Your answer will be, for तुमचं whom? तुमचं उत्तर असेल कोणासाठी? For Jesus. For Jesus Christ. प्रभू येशूसाठी. Very good. फार छान, Very good. फार छान. But look who is walking on it. अहो पहा चालतंय कोण? You are talking for Jesus Christ. तुम्ही टाकत आता येशूसाठी. You have thrown that rope to Jesus Christ. तो झगा तुम्ही येशू ख्रिस्तासाठी वाटेवर And टाकला see आहे. who is walking. पहा चालतंय कोण त्याच्यावर? God who is walking. Donkey is walking on that the colt. That disciple would have removed that rope immediately. त्या शिष्याने काय केलं असतं? लगेच तो झगा काढला असता बाजूला. Praise be unto God that Nanadhar was not there. देवाची स्तुती असो, नानादार त्या ठिकाणी नव्हते. And I am still searching that donkey who walked on the ropes of the disciples. आणि त्या शिष्यांच्या झग्यावर चालणार ते शिंगरू अजूनही मी शोधत आहे. I went to Israel. I went to Israel मी इस्रायलला गेलो होतो. and I just met someone काहींना मी भेटलो. and I said, do you know that Jesus Christ rode on the shingru and in Jerusalem? म्हटलं येशू ख्रिस्त कोल्टवर गेला चालत आणि येरुशलेम मध्ये. This I did it in Jerusalem when I was in Jerusalem. बाळकसाहेब येरुशलेम मध्ये असताना त्यांनी असं केलं. They said, yeah, but that is old. ते म्हणे हो ते जुनं झालं. But at least show me the lineage of that donkey. मी म्हटलं कमीत कमी ते वंशवाळी तर दाखवा मला त्या शिंगराची. Donkeys, donkey, donkeys, donkey, donkeys, donkey, donkeys, donkey, donkeys, donkey. गाढवाचं गाढव, गाढवाचं गाढव, गाढवाचं गाढव आणि शिंगरू. They said, are you fool? हे म्हटलं काय येडे आहेत का तुम्ही? No, I am searching. अहो म्हटलं अहो मी शोधतोय. Then when I started in the ministry in Assemblies of God, असेंब्लीज ऑफ गॉड मध्ये ज्यावेळेस आम्ही सेवेची सुरुवात केली short form Assembly of God, AG. आणि थोडक्यात जर असेंब्लीज ऑफ गॉड होतं म्हणायचं इंग्रजीमध्ये यायची. AG means आम्ही गाढव. वी आर डॉंकी. आम्ही गाढव आहे. वी आर डॉंकी. I want to be used by God. माझी इच्छा आहे देवाने माझा उपयोग करावा. I am going to look that how God is looking for me. मी पाहते की देव माझ्याकडे कसा पाहतो. How God is looking. देव कसा पाहत आहे. Matthew's Gospel chapter 21 verse 10. मत्ते 21:10. Zechariah chapter 9 verse 9. जकर्या 9:9 वचन. Behold, your king is coming, पहा तुझा राजा येत आहे. riding on the colt. तो शिंगरावर बसून येत आहे. He is a king of the peace and joy and happiness. तो शांतीचा आनंदाचा राजा आहे. Jesus was a king, येशू ख्रिस्त हा राजा होता. and yet he did not have his armor with him. त्याच्याबरोबर कुठलाही शस्त्र सामग्री Yet नव्हती. he did not have his flag over with him. त्याच्याबरोबर कुठलाही झेंडा नव्हता. Where are those things? त्या गोष्टी कुठे आहेत? Those are worldly things. या जगिक गोष्टी I आहेत. have come to establish the spiritual kingdom. मी आलो आहे आध्यात्मिक राज्याची स्थापना करायला. I can protect myself by the power of the heaven. स्वर्गाच्या सामर्थ्याने मी स्वतःचं संरक्षण करू शकतो. I can call 12 legions of army of heaven स्वर्गातील 12 सैन्यांची तुकडी मी मागू शकतो. if I wanted to protect myself. येशू म्हटलं जर मला माझं संरक्षण करायचं तर. But I give my life voluntarily. परंतु मी माझ्या स्वेच्छेने माझा प्राण No देत one आहे. can take my life from me. माझ्यातून माझा प्राण कोणीच घेऊ शकत But I नाही. am giving it voluntarily. मी स्वयं तो देत आहे. Pilate पिलात and the rulers of Romans रोमी जे त्या ठिकाणाचे अधिकारी होते in the celebration time, त्या सोहळ्याच्या वेळेस they always would come with their horses, their armor and their big things. आणि ते त्यांचे घोडे घेऊन यायचे, रथ घेऊन यायचे, शस्त्र सामग्री घेऊन यायचे, सर्व मोठमोठ्या गोष्टी. Jesus did not do the presentation of his power, येशू ख्रिस्ताने त्याचं सामर्थ्य सत्ता याचं सादरीकरण केलं नाही. but he sat on the animal who had the job of carrying out the load. आणि तो अशा जनावर बसला की त्या जनावराचं काम काय होतं? सर्व ओझं घेऊन जाणे. That's why Jesus said, come unto me, O ye heavy laden of burden. त्यामुळे येशू म्हटलं अहो कसे भरग्राण जनावर तुम्ही मजकडे या, I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईल. Hallelujah. हालेलुया. I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईल.
I don't have this. I don't have that. माझ्याकडे हे नाही ते नाही. I don't have anything to be attracted by the world. जगावर प्रभाव पाडण्याकरिता माझ्याकडे काहीच नाही. That's why I can't do the service unto the Lord. त्यामुळे मी देवाची सेवा करू शकत नाही. Sorry. क्षमा करा. If that is what your desire is, जर ही तुमची इच्छा आहे, you are declaring you are not going to heaven. तुम्ही जाहीर करत आहात की तुम्ही स्वर्गात जाणार नाही. But allow God to use you with all humility. सर्व नम्रतेने देवाला भाव द्या की देवाने तुमचा उपयोग करावा. Never announce what you are doing. जे काही तुम्ही करत बसता त्याच्याबद्दल लोकांना Let सांगत बसू it be नका. done unto God. जे करता ते प्रभूसाठी करा. Let it be done unto God. जे करता ते प्रभूसाठी करा. Chosen will come. Chosen will come. निवडलेले येतील. Because the word of God says, देवाचं वचन there are सांगतं many who are called, पुष्कळांना बोलवलं आहे, but chosen will be used. परंतु थोडकेच निवडले त्यांचा उपयोग केला जाईल. Chosens will be used. फक्त निवडलेल्यांचा उपयोग केला I don't जाईल. want to be among the called. आणि बोलवल्यांपैकी मला व्हायचं नाही, I want to be among the chosen one. मला निवडलेल्यांपैकी व्हायचं And when आहे. you decide and choose yourself to be the chosen one, ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेता की मी निवडलेला असा होईल, you will look what is pleasing unto God in my life. तुम्ही नेहमी पाहाल की माझ्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीद्वारे देव संतुष्ट Not होतो. what people wants. लोकांना काय हवंय पाहिजे ते नाही. Third lesson. तिसरा धडा, Jesus has taught these disciples. येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना शिकवलं, Obedience is far better than the popularity. जी प्रसिद्धी आहे त्यापेक्षा आज्ञापालन फार महत्वाचं आहे. Obedience is better than it's better for bringing glory to God. देवाला गौरव आणणं आज्ञापालनाद्वारे हे महत्वाचं आहे. Obedience is absolutely necessary to see God's will be done. देवाची इच्छा पूर्ण होण्याकरिता आज्ञापालन करणं हे फार आवश्यक आहे. Disciples had a problem. शिष्यांची समस्या होती. They saw the 5,000 and more than 5,000 were fed. त्यांनी पाहिले की 5,000 पेक्षा अधिक लोकांना येशूने भोजन दिलं. And then they came to Jesus. ते येशूकडे आले. And they asked the question to Jesus. त्याने येशूला प्रश्न केला, Wonderful question. अद्भुत असा प्रश्न. John's Gospel chapter 6 ह्या ख्रिस्ती वर्तमान याचा 6वा अध्याय and verse 38. आणि त्याचा 38 वचन. For I came down from heaven not to do mine own will, but the will of him that sent me. ह्या ख्रिस्ती वर्तमान 6वा अध्याय 38 वचन. कारण मी स्वतःची इच्छा प्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. The prayer of the Lord Jesus Christ in Garden of Gethsemane, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना त्या गेत्सेमनी बागेतील as a human being, एक मानव या नात्याने, as a person thinking that he is son of God, जो व्यक्ती विचार करत की मी देवाचा पुत्र आहे, he prayed to the Father, त्याने पित्याकडे प्रार्थना केली, Father, remove this cup from me. पिता माझ्यापासून हा प्याला काढून घे. 2-3 times he prayed. 2-3 वेळा प्रार्थना केली. And then he realized, मग येशूला जाणीव झाली, I have to ask Father's will. मी पित्याची इच्छा काय आहे हे पाहिलं And पाहिजे. then Jesus said, not by my will, but thy will be done. येशू म्हणाला माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो. I don't want to go through all this sadness. मला या सर्व दुःखातून जायचं नाही. But if it is your desire, प्रभू जरी तुझी इच्छा आहे, I will go. मी त्याच्यातून जाईल. Hallelujah. हालेलुया. I will not wait for my luxury. मी बघणार नाही माझ्या काय सुखसोयी आहेत. I will look to your desire is fulfilled. तुझी इच्छा पूर्ण होईल याकडे मी लक्ष देईल. Are we willing to do donkey's work? देवाचं कार्य करायला आपण तयार आहोत का? Is our life fruitful for his service? त्याच्या सेवेकरिता आपलं जीवन सफळ आहे का? Or we are doing everything to get popularity? का आपण सर्व गोष्टी करतो की आपल्याला प्रसिद्धी मिळावी? Let us recognize ourselves. What is my innermost desire? आपण स्वतःकडे पाहूया की माझे आंतरिक इच्छा काय आहे. Our preaching, आपला उपदेश करणं not to entertain people. लोकांच्या करमणुकीसाठी नाही. Our preaching, आपला उपदेश not to be around the world's preaching.
आणि जगाच्या अवतीभोवतीच्या उपदेशाप्रमाणे नाही, but our preaching should bring people to the repentance. आपल्या उपदेशामुळे लोकांनी पश्चाताप केला पाहिजे. Let our life आपलं जीवन be used only to bring glory, honor and praise unto God. आपल्या जीवनाचा उपयोग फक्त आणि फक्त केवळ परमेश्वराच्या नावाला गौरव सन्मान स्तुती मिळवण्याकरिता. I was serving Assemblies of God, मी असेंब्लीज ऑफ गॉड मध्ये सेवा करतो. and times came अशा वेळ आल्या that I could not tolerate the things that was done in our organization, आमच्या संस्थेमध्ये ज्या गोष्टी होत होत्या त्या आम्ही सहन करू शकलो नाही, because those were not according to the word of God. कारण त्या देवाच्या वचनानुसार नव्हत्या. And I was very outspoken of these things. आणि मी या गोष्टीबद्दल स्पष्ट बोलणार And I आहोत. spoke ज्यावेळेस मी स्पष्ट बोललो, to the concerned people. ज्या व्यक्ती त्या संदर्भात होते, I never went to any missionary, मी कुठल्याही मिशनरांकडे गेलो but I नाही. contacted to personal concerned person, तो संदर्भ असणाऱ्या व्यक्तीशी मी बोललो, and they all hated me. संबंधित व्यक्तीशी बोललो आणि त्यांनी माझा द्वेष केला. And I said, it's okay. म्हटलं ठीक आहे, I will take all the hatred, मी सर्व द्वेष भावना घेईल, but my conscience will be clear before God. देवापुढे माझा विवेक हा सर्व शुद्ध असेल. And I'm going to tell you, मला तुम्हाला सांगायचं, God has not left me till today. आजपर्यंत देवाने मला सोडलं नाही. God has been gracious with me. देव माझ्याबरोबर कृपाळू राहिला आहे. Church, मंडळी, Jesus has taught these lessons to his disciples. येशू ख्रिस्ताने हे धडे त्याच्या शिष्यांना शिकवले. Are we going to learn these lessons? आपण हे धडे शिकणार आहोत का? Are we going to serve with total humility? पूर्ण नम्रतेने आपण त्याची सेवा करणार का? Are we going to serve the Lord just to please the Almighty God in our life? सर्वसमर्थवान देवाला संतुष्ट करण्याकरिता आपण त्याची सेवा करणार आहोत का? And let my obedience be only to bring grace and honor to God. माझं आज्ञापालन त्याद्वारे केवळ देवाला गौरव सन्मान Let us मिळावा. all stand. सर्वजण उभे राहूया. माझ जोडे प्रभु तुझशी तव कृसा दाओनी माझ खेये तव कुशिशे प्रभु घेई ओढुनी माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी माझ घेई तव कुशिशे प्रभु those who have accepted Jesus Christ as their personal Savior. ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणामध्ये स्वीकारला आहे. You may not be able to come and stand in behind the pulpit and preach, तुम्ही पुलपिटच्या इथे उभे राहून उपदेश करू शकत नाही. but you are having different responsibilities in the world. ते तुम्ही करू शकत नाही, परंतु जगामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. If you are going to be humble, जर तुम्ही नम्र व्हाल, people will misunderstand your humbleness, लोक गैरसमज करतील तुमच्या नम्रतेबद्दल, and they will interpret that it is your weakness. आणि ते म्हणतील की तुमची अशक्तपणा आहे. Let them do whatever they want to, त्यांना काय म्हणायचं करायचं करू but द्या. allow God to be honored in our work, आपल्या कामात, our jobs, our education, our talent, and our influence. आपला जो प्रभाव आहे, आपले कलागुण आहे, ज्या ठिकाणी आपण काम करतो, परमेश्वराला सन्मान Let गौरव us देऊ. raise our holy hands and say to Jesus, आपण आपले हात वर करून येशूला म्हणूया. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी माझ घेई तव कुशिशे प्रभु घेई ओढुनी draw me near, You're a blessed Lord to
we thank you for your word this afternoon. स्वर्गीय पिता आभार मानतो आज दुपारी तुझ्या Lord, वचनाबद्दल. as you told your disciples to go to the next village, जसं तुम्ही शिष्याला सांगितलं पुढच्या नगरात जा, गावात जा. help us to go to the next relative, the next neighbor, the next parents, the next society, the next part of the city in which you have put us. प्रभू, ज्या ठिकाणी आम्हाला तू ठेवलंस तिथे पुढे आम्ही आमच्या शहरात जावं, आमच्या सोसायटीमध्ये जावं, आम्ही ज्या गल्लीमध्ये राहतो त्या ठिकाणी जावं. And bring that colt that is outside the house, आणि जे घराबाहेर outside the knowledge of Christ, outside the salvation, तारणाच्या बाहेर ख्रिस्ताच्या ज्ञानाबाहेर जे शिंगरू आहे त्याला आम्ही घेऊन यावं. because you are in need of it. कारण प्रभू तुला त्याची गरज आहे. Lord, as you use us for that purpose, प्रभू, त्या उद्देशाने आमचा तो उपयोग करत असताना help us to find ourselves humble at the feet of cross. प्रभू, आम्ही स्वतःला वधस्तंभाच्या चरणाजवळ नम्र Help us to करावं. be like that colt, which will be the carriers of Jesus Christ in our life. प्रभू, आम्हाला त्या शिंगराप्रमाणे बनव जे येशू ख्रिस्ताचे वाहक बनतील. And help us to always say that, Lord, let you increase and I decrease. आणि नेहमी असं म्हणावं आम्ही, प्रभू तुझी वृद्धी आमचा राज. Help us to cast all our credentials, all our talents before you as the people, they put their ropes before the donkey. आमचे सर्व कलागुण जे काय आम्ही करत आहोत ते परमेश्वर आम्ही तुझ्या स्वाधीन करावं, जसं लोकांनी त्यांचे झगे त्या येशूच्या वाटेवर And टाकले. help us to put on the ropes of righteousness and salvation which the righteous King Jesus has given unto us. प्रभू येशू ख्रिस्त जो धार्मिक नीतिमान राजा त्याने जे आम्हाला वस्त्र दिले नीतिमानाचे तारणाचे ते आम्ही परिधान And करावे. help us to always rejoice because you are the reason for our joy. प्रभू नेहमीच आम्ही आनंद करावं कारण त्याचं कारण तू आम्हाला आनंद दिला आहे. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने आम्ही ही प्रार्थना And करतो. everybody said, Amen. सर्वांनी म्हणावा आमेन. Amen. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. Hosanna, Hosanna. Hosanna, Hosanna. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. Hosanna, Hosanna. Blessed is the one who comes in the name of the Lord. Shall we give a clap offering to King of Kings and Lord of Lords? He is Jesus, our righteous King. He is Jesus, our Savior. येशू ख्रिस्त आपला A नीतिमान perfect राजा, आपला example of तारणारा. humility. You may be seated in God's presence. तुझ्या सानिध्यात आसन ग्रहण If you करूया. are celebrating your birthday or anniversary this weekend, you are here, may I request you to please stand. जो वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर कृपा करून उभे राहूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married one. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday and anniversary, who are standing here in the church and online at home. प्रभू परमेश्वर आम्ही प्रियजनांसाठी प्रार्थना करतो जे त्यांचा वैयक्तिक वाढदिवस लग्नाचा वाढदिवस साजरा करत ज्या या ठिकाणी मंडळीत उभे आहेत आणि जे ऑनलाईन उभे Lord, we आहेत. thank you for your faithfulness in their personal marital lives till now. आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक वैवाहिक जीवनात तू विश्वास राहिल्यास आभार But मानतो. as they are going to enter into a brand new year of their life, परंतु त्यांच्या आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण करत help असताना them to continue to experience your faithfulness, providence and protection. आणि अधिक अनुभव तुझ्या विश्वासपणाचा संरक्षणाचा Let पुरवठा all the promise of your word be fulfilled in their lives. तुझ्या वचनाचे सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण Show होते. them many more birthdays and आणि anniversaries. अधिक वाढदिवस लग्नाचे वाढदिवस We as दाखव. a church, we bless them in Jesus' name. मंडळी नात्याने आम्ही त्यांना येशूच्या नावाने In आशीर्वादित Jesus' करतो. matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated. I wish you all a happy Palm Sunday, remembering the triumphant entry of Jesus Christ in Jerusalem. येशू ख्रिस्ताचा जयोत्सव आणि
यरूशलेममध्ये प्रवेश या झावळ्याच्या रविवारी मी तुम्हाला This सर्वांना coming Friday, we are going to celebrate देत आहे. the death of the Lord Jesus Christ, Good Friday. आपण या शुक्रवारी उत्तम शुक्रवार साजरा करणार आहोत येशू ख्रिस्ताचा Combined मृत्यू. service at 10 o'clock. 10 वाजता एकत्रित सभा. God bless you. Have a blessed week walking in the submission of God and reaching to the unreached with the gospel of the Lord Jesus Christ. प्रभूच्या अधीन राहा आणि जिथपर्यंत शुभवर्तमान पोहोचला नाही त्या लोकांपर्यंत पोहोचूया. Senior Pastor myself, we will stand right behind the church to meet you. वरिष्ठ पाळक रेव्हरंड स्टीव्हन चर्चच्या मागे असतील तुम्हाला Let us भेटण्याकरिता. worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the ज्याचं Lord. जसंच आपलं जाणार पण सेवा करायचं जाणार पण परमेश्वराची भक्ती करूया. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. येशू तुझ्या नावाला धन्यवाद. येशू तुझ्या नावाला धन्यवाद. पिता तुझे मानितो मी आभार. आत्मा तुझे मानितो मी उपकार. येशू तुम्ही क्रुसावरी जीवन अर्पिले. पापांची क्षमा देऊन तू सर्वांस तारण दिले. येशू तुम्ही क्रुसावरी जीवन अर्पिले. पापांची क्षमा देऊन तू सर्वांस तारण दिले. हाती पायी खिळे पाठीवर फटके. येशू ख्रिस्ता मला तुझे वेड लागले. येशू ख्रिस्ता मला तुझे वेड लागले. येशू तुझ्या नावाला धन्यवाद. येशू तुझ्या नावाला धन्यवाद. पिता तुझ्या प्रेमासारखे प्रेम नाही या जगात. केले आम्हा तुझी लेकरे देऊन स्वपुत्रा. पिता तुझ्या प्रेमासारखे प्रेम नाही या जगात. केले आम्हा तुझी लेकरे देऊन स्वपुत्रा. तुझ्या पवित्र प्रेमा अरगुनी मी गेलो. येशू ख्रिस्ता मला तुझे वेड लागले. येशू ख्रिस्ता मला तुझे वेड लागले. येशू तुझ्या नावाला धन्यवाद. येशू तुझ्या नावाला धन्यवाद. पवित्र आत्मा आहेस तू माझ्या संगतीनं. राहतो तू माझ्यामध्ये मी तुझे मंदिर. पवित्र आत्मा आहेस तू माझ्या संगतीनं. राहतो तू माझ्यामध्ये मी तुझे मंदिर. या मंदिराला तुझ्या फळाने भर. पवित्र आत्मा मला तुझे वेड लागले. पवित्र आत्मा मला तुझे वेड लागले. येशू तुझ्या नावाला धन्यवाद. येशू
आणि तुम्ही